नमस्ते. महाराष्ट्र राज्यातील शिक्षक बंधू भगिनींनो, जूनपासून आझाद मैदान मुंबई येथे अंशतः अनुदानित बांधवांसाठी पुढील टप्पा मिळण्यासाठी ऑक्टोबर 24चा जो GR आहे त्याची अंमलबजावणी करा आणि महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक बंधू भगिनींना पुढील टप्पा सुरू करावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलने योग्य आहे, रास्त आहे, मागणी अतिशय करेक्ट आहे. हे बांधव भविष्यकालीन पिढ्या तयार करण्याचे काम करीत आहेत. यांचे लक्ष पुढील टप्प्यावर सातत्यानं राहत आहे आणि याला न्याय मिळण्यासाठी 100% पर्यंत अनुदान देण्याची गरज आहे. हे आंदोलन तर सुरूच आहे. त्याचबरोबर याच शिक्षक समन्वय संघ मला पत्र मिळालं. माननीय राहटे साहेब सर, राहटे काका, परत जगदाळे सर यांचं एक निवेदन आहे. यामध्ये सांगितलं आहे की याला पाठिंबा देण्यासाठी, सरकारची मागणीकडे लक्ष जाण्यासाठी 8 आणि 9 जुलै रोजी राज्यभरातल्या पूर्ण प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बंद या लढ्यास आपली उच्च माध्यमिक कृती समिती, राष्ट्रीय शिक्षण संघ याचा जाहीर पाठिंबा आहेच. याशिवाय या सर्व कार्यक्रमामध्ये आपल्या समितीचे राज्य संघटक आपले खंदारे सर, विनोद खंदारे, आपल्या समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खिचडे, दिलीप मोडक, परत आमचे कोल्हापूर विभागाचे भरत शिरगावकर सर असतील, साताऱ्याचे लोहार सर असतील, सांगलीचे सातपती सर असतील. याचबरोबर तमाम सर्व शिक्षक मंडळी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. याला आपला पाठिंबा आहे. याचबरोबर मी राज्यातील सर्व शिक्षक बांधवांना सांगू इच्छितो की जेव्हा आपल्याला अनुदान मिळत नाही, फाईल दप्तरी याची नोंद नाही, याची जेव्हा जाणीव होते तेव्हाच आपला लढा अगदी ताकदीनं उभा करणं काळाची गरज असते. आणि कोणीही निराश न होता, प्रयत्न न सोडता, अतिशय तन मन धन 100% याच्यामध्ये सर्वजण सहभागी व्हावे. आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सर्वांनी दाखल व्हावं. 2 दिवसाचा बंदचा प्रश्न आहे. आपले बांधव नक्की आपण सर्वजण तो भाग भरून शिक्षणाचा काढताय आणि यामुळं सर्वांना एक आव्हान आहे, सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावं. आपला प्रश्न आपण सोडवायचा आहे आणि 100% अनुदानापर्यंत आपण पोचावं ही सर्वांना विनंती. धन्यवाद.